Now I had first problem statement, data gathering, explorative data analysis, feature engineering, feature selection, model training, model evaluation, web application, web deployment. ओके, त्यानंतर पाहिलं होतं डिझाईन ॲप्लिकेशनमध्ये UI UX किंवा पायथन डेव्हलपर किंवा फ्रंट एंड डेव्हलपर यांचं काय काम आहे, API म्हणजे एक्झॅक्ट काय, वेब फ्रेमवर्क कोणकोणते वापरतात, त्यामध्ये आपण फ्लास्क, जँगो, gRPC आणि फास्ट API पाहिलं होतं. यामध्ये प्रत्येकाचं सिग्निफिकन्स आणि प्रत्येकामध्ये युनिकनेस आणि सिमिलरिटी काय हे पण पाहिलं होतं. देन टॉकिंग अबाउट द फ्लास्क हे ना दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. It's we can also say combination of two things. First, WSGI toolkit and Jinja 2 template. WSGI is nothing but the वेब सर्वे गेटवे इंटरफेस जे ना वेब ॲप आणि वेब सर्वरच्यामध्ये इंटरफेसचं काम करेन. ओके, WSGI इंटरफेस त्याला म्हणतात. जिंजा 2 टेम्पलेट्स इट्स ऑल्सो कॉल एज एन HTML टेम्पलेट, HTML कोड पण म्हणतात त्याला. क्लाउड प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे AWS, GCP, मायक्रोसॉफ्ट ॲझूर आणि हिरोकू. बाकीचे 3 आहेत ते पेड आहेत with a limited tier or limited free access, but fourth is open source. Domain name ही आपण त्या दिवशी डिस्कस केलं होतं. फाईल नेम कशी असली पाहिजे, स्टँडर्ड फाईल नेमचे फॉर्मॅट ते पण आपण डिस्कस केलं होतं. देन टॉकिंग अबाउट प्रोजेक्टचं स्ट्रक्चर. एक फुल प्रोजेक्टचं तुमचं फोल्डर असेल, त्यामध्ये तुमची कन्फिग असेल. ओके, त्यामध्ये कन्फिगमध्ये तुमचे पाथ आणि पोर्ट नंबर असेल. main.py फाईल असेल, त्यामध्ये तुमचं टेस्ट इनपुट असेल. देन होम API आणि अदर APIs असतील त्यामध्ये. देन टेम्पलेट्स, यामध्ये index.html टेम्पलेट असेल. मॉडेल, यामध्ये ना सगळं तुमचं लिनियर रिग्रेशनचा जो काय असेल तो कोड असेल किंवा लॉजिस्टिक जे असेल त्याचा कोड असेल. देन मॉडेल नावाच्या फोल्डरमध्ये पिकल फाईल असेल. देन मेडिकल इन्शुरन्स नावाचं जे असेल ना, मी मेडिकल इन्शुरन्स एक्झाम्पल घेतलं आहे, तो वाला डेटा सेट असेल. देन प्रोजेक्ट डेटा असेल जी की JSON फॉर्ममध्ये असेल. आणि utils.py नावाची फाईल आहे ज्यामध्ये पाथ आणि प्रिडिक्शन वगैरे अशा गोष्टी यामध्ये सगळ्या कंबाईन येतात. ठीक आहे, सो हे सगळं फोल्डर किंवा डिरेक्टरी स्ट्रक्चर होतं ज्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट येतो. ठीक आहे, स्क्रीन झूम असू देऊ की मिनिमाइज करू? मिनिमाइज केलं तर तुम्हाला सगळं दिसेल, झूम केलं तर थोडं हे होते म्हणून म्हटलं. हे आता असं राहू द्या. हे असं की यापेक्षा मोठं राहू द्या. इनफ? हां, ओके, ठीक आहे. काय प्रॉब्लेम होत असेल तर सांगा. तुम्ही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरून जॉईन केलं असेल. रिझोल्युशन म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर व्यवस्थित ऑब्झर्व करता येत नसेल, काय अडचण येत असेल तर सांगा, मी तुला ॲडजस्ट करून देतो. ओके, हे पण पाहिलं होतं. जिरा म्हणजे काय, POC काय असतं, देन GitLab हे सांगितलं होतं. स्टोरी काय असते ते की नाही आठवते? सांगितलं होतं सर. सांगितलं होतं. एक ते सांगितलं की नाही, काय आहे घोटाळा? मला ते POC पर्यंत आठवलं होतं. ठीक आहे, चालेल, मी सांगतो, काय अडचण नाही. GitHub, GitLab आणि Bitbucket या 3 गोष्टी पाहिल्या होत्या. 90% इंडस्ट्रीज या 3 गोष्टी वापरतात. ओके, देन Bitbucketची मॅक्झिमम कॉस्ट आहे. POC नावाची गोष्ट आय थिंक त्याची सांगितलं नसेल तर स्टील आय एम सेइंग. ओके, कोणताही प्रोजेक्ट जर तुमच्याकडे एज असेल, ओके, तर येणे अगोदर ना इट्स लाईक ड्राय रन म्हणा किंवा एक सॅम्पल पर्पजसाठी किंवा डेमो पर्पजसाठी. सपोज ओरिजिनल प्रोजेक्टमध्ये तुमच्याकडे लाईक 15 लाख 20 लाख किंवा 10 लाख असा काहीतरी डेटा येणार आहे, राईट? ओके, सो तो जे डेटा देण्या अगोदर क्लायंटना त्याचं जे काय प्रपोजल आहे तो घेऊन येतो. त्याच्या अगोदर ना BAचं वगैरे काम असतं की त्या प्रोजेक्टचं कॉस्टिंग किती जाते, किती रिसोर्सेस त्यावरती काम करतात, कंपनीचा फायदा किती होतो रिसोर्सचे किंवा सगळे पैसे जाऊन किती शिल्लक राहतात, ओके, त्यांना बेनिफिट किती होतो, प्रॉफिट किती होतो की लॉस जातो आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर डील डन झाल्यानंतर पुढचा प्रश्न येतो की POCसाठी डेटा ते देतात. ओके, आणि काही केसेसमध्ये हे जे आहे ते कॅल्क्युलेशन अगोदर डेटा देऊन POC जर ॲग्री असेल तर पुढे पैशाचं बोलणं करतात. ओके, अदरवाईज काही केसेसमध्ये पैशाचं बोलणं करतात आणि नंतर POC. थिंग्स आर व्हॅरी फ्रॉम कंपनी टू कंपनी, पीपल टू पीपल अँड प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट, बट नॉर्मली फंड असाच असतो. त्यानंतर सपोज मेन प्रोजेक्ट येण्या अगोदर एक POC पर्पजसाठी तुमच्याकडे जर 10 लाख तेव्हा डेटा देणार असेल किंवा सपोज 15-20 लाख असेल रेकॉर्ड, तर या POCसाठी फक्त तुम्हाला 2 लाख डेटा दिला जातो आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्यांचे 10 to 20% फक्त डेटा दिला जातो POCसाठी. आणि या डेटावरती तुम्हाला तुमचं ना बेस्ट मॉडेल डिझाईन करून किंवा डेव्हलप करून ट्रेन करून त्यांना दाखवावं लागतं आहे. ओके, जर हे सॅम्पल त्यांना पटलं, जर डेमो त्यांना आवडला तर डेफिनेटली नंतर प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊन जाईल. बट या डेमोमध्ये जर काही जर फाटलं, ओके, तर देअर आर हाय चान्सेस की प्रोजेक्ट तुमच्याकडे येणार नाही. ओके, सो डेमो इज लाईक मराठी मध्ये एक म्हण आहे, ते आय थिंक 34 स्कॉलरशिपमध्ये शिकली होती, शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे
जर तुम्ही ना टोटल राईस शिजला आहे का नाही हे जर चेक करायचं असेल ना, सगळं तुम्ही प्रेस करून पाहत नाहीत अख्खं पातेले भरून. व्हॉट यू विल डू, यू विल जस्ट टेक एक कणफ घेतात आणि त्याला फक्त प्रेस करून बघतात. एक जर शिजला असेल ना तर सगळा शिजला. सेम थिंग कंप्लीट प्रोजेक्ट किंवा कंप्लीट डेटा तुमच्या हातात देत नाहीत, ते वेडे नाहीत. ओके, एवढा सिक्रेट डेटा दिला. सो दे जस्ट गिव्ह यू सॅम्पल डेटा टू सी हाऊ यू विल वर्क विथ देम. ओके, आणि त्यामध्ये सक्सेसफुली जर तुम्ही वर्क करत असाल, डेमो जर सक्सेसफुल असेल तर नक्कीच तो प्रोजेक्ट ना एंटर होतो तुमच्यामध्ये. ठीक आहे, मग असे प्रोजेक्ट कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 2-2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तही चालतात. ओके, आय थिंक सिगेट नावाची कंपनी, आय एम नॉट टेलिंग द नेम ऑफ एनी पर्सन, एक स्टुडंटच होता माझा. ओके, सो आय थिंक तो प्रोजेक्ट काहीतरी त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट होता, तो जाण्याअगोदरपासून तो प्रोजेक्ट चालत होता. टोटल एक प्रोजेक्ट ना 15 वर्ष चालला होता सिगेटमध्ये. ओके, आणि 15 वर्षानंतर तो प्रोजेक्ट फेल गेला होता. सो जे काही एम्प्लॉई त्या प्रोजेक्टमध्ये होते, कोविडच्या टायमिंगमध्ये जो काही ले ऑफ झाला, त्या ले ऑफमध्ये ते एम्प्लॉई निघून गेले. ओके, किंवा काढून टाकलं असं म्हटलं झालं. पण 15-15 वर्ष पण प्रोजेक्ट चालतात. ओके, मिनिमम 6-6 महिने चालतात. अगेन प्रोजेक्टची साईज पण मॅटर करते, प्रोजेक्ट छोटा आहे मोठा आहे. ओके, लार्ज स्केलमध्ये आहे, स्मॉल स्केलमध्ये आहे, त्यावरती पण या गोष्टी डिपेंड करतात. ठीक आहे, असू द्या. हे POC-बद्दल होतं. POC म्हणजे काय आलं, या प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणतात. एक्झॅक्ट तुमच्याकडे प्रोजेक्ट देण्या अगोदर एक सॅम्पल ना मॉडेल तुम्हाला ट्रेन किंवा बिल्ड करायला लागेल, त्या डेटावरती तो सॅम्पल डेटा असेल. ही जी काय तो टोटल प्रोसिजर आहे, ड्राय रन टाईम, याला आपण प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणतो. ठीक आहे. येस सर. आणखी महत्त्वाची गोष्ट, क्लायंटने दिलेला डेटा किंवा तुमचा जो काही डेटा आहे तो डेटा चुकूनही तुम्ही गिटहबवर स्टोअर करत नाहीत. कारण गिटहब ना पब्लिक आहे असं तिथे 2 ऑप्शन असतात, पब्लिक आणि प्रायव्हेट. बट स्टील गिटहबवरती डेटा कधी सेव्ह करत नाहीत, कारण क्लायंटचा डेटा भरपूर सेन्सिटिव्ह आहे. ते कधी कधी डेटा पण दिल्यानं हेजिटेट करतात. आणि तुम्ही जर तसा डेटा जर असं ठेवून जर हे करत असाल ना गिटहबवर, तर इट्स क्वाईट डेंजरस. आणि कंपनी बाहेर ना डेटा सगळा इम्पॉर्टंट. लोक डेटा विकून पण ना पैसे कमावतात, माहिती आहे तुम्हाला? माहिती नसेल तर माहिती सुद्धा, लोक चोरून डेटा विकून पण पैसे कमावतात. ओके, सो हे चालते इंडस्ट्रीमध्ये आणि IT-मध्ये तर भरपूर चालते डेटा चोरी करणं किंवा हे करणं. ओके, आणि हे क्राईम आहे. ओके, त्यासाठी भरपूर हिप्पा काहीतरी एक आय एम नॉट एक्झॅक्टली रिमेंबर द रूल ऑर द नॉर्म. सेकंड GDPR म्हणून एक आहे. असे भरपूर लॉज आहेत. आय थिंक GDPR हा युरोपियन कंट्रीजचा आहे लॉ, जे की ना डेटा प्रायव्हसी आणि डेटा इथिक्ससाठी फॉलो केला जातो. भरपूर आहेत लॉ. हिप्पा और हप्पा आय एम नॉट शुअर, बट H-वरनं आहे, H आणि P असं काहीतरी 2 वर्ड्स त्यामध्ये कंबाईन. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट डेटा. जिरा हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, हे तुम्हाला माहिती असेल. माहीत नसेल तर आपण एक दिवशी पाहणार की जिरा एक्झॅक्ट काय आहे किंवा कसं काम करते. देन POC इज नथिंग बट प्रूफ ऑफ कन्सेप्ट, जस्ट वी हॅव डिस्कस. कोणताही प्रोजेक्ट असेल तर त्याचा प्रोजेक्ट प्लॅन इज नथिंग बट द इपिक. ओके, अप्रॉक्सिमेट इट कॅन बी 3 महिन्यापर्यंत असतो. 3 महिन्यापर्यंत ॲव्हरेज व्हॅरी करतो. स्प्रिंट ही 2 आठवड्याची असते, म्हणजे 15 दिवस. ओके, आणि 15 दिवस म्हणजे 10 वर्किंग डे. असं का म्हणतो आहे, IT-मध्ये 7 दिवसापैकी 5 दिवस वर्किंग असतात, 2 दिवस सुट्ट्या असतात. दॅट्स वाय आय एम सेइंग स्प्रिंट इज 2 वीक्स. 2 वीक्स म्हणजे 15 डे, आणि 15 डे म्हणजे 10 वर्किंग डे. ठीक आहे. येस. ओके, फॉर एक्झाम्पल EDA-साठी तुम्ही टायमिंग घेतला 2 आठवडे म्हणजे 15 दिवस म्हणजे 10 वर्किंग डे. सो यू कॅन से या ठिकाणी माझी जी स्प्रिंट होती ती EDA होती. ओके, स्टोरी 1 असेल, स्टोरी 2 असेल, अशा मल्टिपल स्टोरी तुम्हाला क्रिएट करता येतात. स्टोरी इज नथिंग बट द पाईपलाईन, की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या होल प्रोजेक्टची ना कंप्लीट लाईफ सायकल असेल, म्हणजे प्रोजेक्ट कसा स्टार्ट होईल, कुठं संपेन, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केल्या असतील. स्टोरी 1 झाली, स्टोरी 2 EDA-ची असेल, त्यामध्ये EDA-मध्ये काय करणार तुम्ही, एन्कोडिंग, मिसिंग व्हॅल्यू, आउटलायर हँडलिंग, याला टायमिंग किती तर 2 दिवस. ओके, स्टोरी 3 काय असेल तुमची फीचर इंजिनिअरिंग, स्टोरी 4 काय असेल फीचर सिलेक्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा. मल्टिपल स्टोरीज असतील तिथं. गॉट इट? येस सर. देन हे गिटबद्दल आहे किंवा गिटहबबद्दल. हे आता तुम्ही प्रॅक्टिकल पाहण्याचा आहात, बट स्टील अगोदर थेरॉटिकल मी घेऊन जातो आहे. ओके, सो पहा, EDA इज हे जाऊ वरची रेड लाईन सोडा, नंतर सांगा. ओके, सो पुष्कर, गिटचं लॉग इन आहे का? किंवा जर तुम्ही अकाउंट स्वतःचं काढलं असेल तर ओपन करा. मी त्याच्या अकाउंटकडे कसं काढायचं शिकवलं गिटहबचं. आय होप तुम्ही काढलेलं असेल. काढले?
ज्यांचं अगोदर आहे त्यांचं वेल अँड गुड, नसेल तर काढून घ्या, कारण हे महत्त्वाचं आहे. तिथं ना रीडमी फाईल नावाचं ऑप्शन येतं आहे गिटहब ओपन केल्यानंतर. तर यू नो दिस इज वेअर यू कॅन राईट अ लॉंग डिस्क्रिप्शन ऑफ युअर प्रोजेक्ट. रीडमी फाईल जी आहे ना तिनं तुमच्या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन वगैरे कॅरी करते. एक मिनिट, मी माझं गिट असेल तर बघतो, मी दाखवते. मी सॅम्पलसाठीच गिट काढलं होतं. एक मिनिट. आय थिंक माझंच आहे, बघू का होतं. ओके, मी जस्ट एक मिनिट, कोड आला म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी. चेक. चेकिंग. कोणाचं अकाउंट काढलं किंवा कोणी काढायचं राहिलं का गिटहबचं अकाउंट? अथर्व काढलेलं आहे. हो. ओके, ठीक आहे. ओके, सो पासवर्ड किंवा पिन आहे, इट्स 802,777. ओके, ठीक आहे. हे असे सॅम्पल डेटा तुम्हाला पाहायला मिळतील. मी असेच करते, कोणत्या बॅचला शिकवताना टाकले होते. ओके, आता जाऊ दे, काहीतरी असेल इथं ॲटोमॅटिकली काहीतरी दिसत असेल, मशीन लर्निंग वगैरे लेट इट बी. सो ठीक आहे, प्रोजेक्ट पुणे. ओके, हे असं ना तुमचं ओव्हरऑल प्रोजेक्टचं स्ट्रक्चर असेल. ठीक आहे, यामध्ये सांगेन की requirement.txt वगैरे काय असते. हे रीडमी फाईल आता जे म्हटलं ना तुम्हाला, याचं काय काम असते, तर प्रोजेक्टबद्दलचे जे काय डिटेल्स आहेत ना ते ॲड करता येतील. ॲड रीडमी फाईल, दिस इज वेअर यू कॅन राईट अ लॉंग डिस्क्रिप्शन ऑफ युअर प्रोजेक्ट. मला जर माझ्या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तर आय कॅन गो फॉर ॲड डिस्क्रिप्शन. ओके, नवीन प्रोजेक्ट क्रिएट करताना आपण या गोष्टी करता येतात. ओके, इथं जे काय तुम्हाला लिहायचं आहे ते लिहिता येतं, लाईक डेमो प्रोजेक्ट फॉर स्टुडंट. हे मी तुमच्यासाठी टाकलं. ओके, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस काम कराल ते सगळं यावेळेस ना वेगळं असेल. ओके, मी फक्त हे तुमच्या रेफरन्ससाठी सांगतो आहे. कमिट चेंजेस म्हणजे जे काही चेंजेस आहेत ते सेव्ह केले जातात. ओके, एक्सटेंडेड डिस्क्रिप्शन काय टाकायचं असेल तर मी टेस्ट टाकतो आहे. ठीक आहे, असं लिहित नाहीत पण मी तुमच्या माहितीसाठी फक्त क्रिएट अ ब्रांच विथ द कमिट अँड स्टार्ट विथ द पुल रिक्वेस्ट. कमिट डायरेक्टली. ओके, मेन ब्रांचवर डायरेक्टली कमिट करतो आहे. 2 ऑप्शन येतात. ठीक आहे, हे झाले. आता तुम्हाला रीडमी फाईल दिसेल. सो इथं रीडमी फाईल लास्ट अपडेटेड कधी आहे, आत्ता झाली अपडेट. क्रिएट readme.md, बरोबर. प्रोजेक्टचे डिटेल्स वगैरे यामध्ये. आता हे मॉडेल टेम्पलेट्स मगाची सांगितलं तुम्हाला, main.py, requirement.txt. ओके, आणखी सांगतो requirement.txt मध्ये काय असते, जे काय तुमच्या प्रोजेक्टसाठी जे काय तुम्ही टूल्स अँड टेक्नॉलॉजी यूज केलेत, लाईक पॅकेजेस असतील, लायब्ररीज, NumPy, Panda, क्लास वगैरे असेल, तर प्रत्येकाचं नाव आणि त्याचं व्हर्जन तिथं त्या फाईलमध्ये ॲटोमॅटिकली जनरेट होतं. ज्यावेळेस तुम्ही ना कोड रन कराल, राईट, आय मीन तुमचं प्रोजेक्ट वगैरे सगळं कंप्लीट होतं, त्यावेळेस ना तुम्ही requirement.txt बनवतात. एक कमांड आहे, ती कमांड त्या कमांडचं करून requirement.txt बनवतात, ती जनरेट होते. ओके, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडं जो कोड आहे तो जर सपोज अथर्वच्या जर लॅपटॉपमध्ये रन करायचं असेल तर त्याला ना सगळ्या गोष्टी एक इन्स्टॉल करायची गरज नाही. ओके, माझ्या ज्या प्रोजेक्टचं फोल्डर आहे तो घेईन. ओके, एन्व्हायरमेंट क्रिएट करेल आणि फक्त requirement.txt रन करेन. त्यासाठी कमांड आहे pip install -r requirement.txt. फक्त एवढी कमांड एंटर केली, झालं. सगळ्यांना डिपेंडन्सीज इन्स्टॉल व्हायला लागतील त्याच्या लॅपटॉपमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्यानंतर जर त्यानं कोड एक्झिक्यूट केलं, सपोज पायथन फाईल असेल ती, सो ही नीड टू जस्ट ॲड अ कमांड. मी लिनक्ससाठी सांगतो आहे, Python 3 आणि त्यानंतर जे काय फाईलचं नाव असेल ती फाईलचं नाव .py टाकून एंटर केलं तर संपूर्ण कोड रन होऊन जाईल. ओके, जँगो असेल तर त्या क्लासमध्ये वेगळं आहे, रन सर्वर वगैरे अशा कन्सेप्ट वापरतात. ओके, सो रिटेड वी आर नॉट टॉकिंग अबाउट जँगो, वी आर जस्ट टॉकिंग अबाउट द पायथन. सो Python 3 जे काय फाईलचं नेम असेल ते .py एवढं रन केलं तरी होऊन जाईल, आउटपुट भेटून जाईल. ओके, सो हे झालं डिरेक्टरी स्ट्रक्चर. ओके, सो पुढे काही कमांड आहेत. ॲड git ignore. ओके, सो चूज विच फाईल विच वी वॉन्ट. ओके, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो.
in this case we are going to choose the file which we don't want to upload. ओके, म्हणजे जी तुम्हाला फाईल अपलोड करायची नाही ती जर अपलोड करायची नसेल तर त्या फाईलला ना git ignore नावाची कमांड वापरतात. मग इथे लिहिलं आहे चूज विच फाईल नॉट टू ट्रॅक फ्रॉम अ लिस्ट ऑफ टेम्पलेट्स. कोणती फाईल अपलोड करायची नाही ती ट्रॅक किंवा ती मेन्शन केली जाते. तर चूज लायसन रेपो क्रिएट करताना या गोष्टी वापरतात. एक वाटलं तर मी डम्मी रेपो क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. ठीक आहे, इथं तुमचं अकाउंट यू आर रिपॉझिटरीमध्ये तुमच्या भरपूर रिपॉझिटरी दिसतील. देन यू कॅन गो फॉर इथे एडिट प्रोफाईलचे वगैरे ऑप्शन येतात. न्यू रेपोला जायचं असेल तर इथं जावा तुम्ही. आता ठीक आहे, ओनर कोण, रिपॉझिटरीचं नाव. हे टेस्ट वगैरे जर अगोदर क्रिएट केले असेल तर परत होणार नाही, लक्षात घ्या. ओके, टेस्ट ऑलरेडी अवेलेबल आहे म्हणते. ठीक आहे, असू द्या, तुम्हाला फक्त सांगतो कसं. पब्लिक म्हणजे सगळ्यांना ॲक्सेस असेल. ओके, जेवढे काय लोक गिटहबवर आहेत ना सगळ्यांना दिसेल. डिस्क्रिप्शन जे काय तुम्हाला टाकायचं ते टाकू शकतात. ओके, पब्लिक प्रायव्हेट मोस्ट प्रोबेबली तुमच्या कंपनीतल्या गोष्टी असतात त्या प्रायव्हेट होतात, नॉट पब्लिक. ओके, ॲड रेडमी फाईल ॲड करायची का, तर ॲड करायची असेल तर येस म्हणा, नसेल तर नो. ॲड गिट इग्नोर मी आत्ता सांगितलं कशासाठी. देन चूज लायसन. ओके, चूज लायसन इट्स लाईक इथं मी मेन्शन केलं असेल तरीमध्ये लायसन टेल ऑदर्स वॉट दे कॅन अँड कांट डू विथ युअर कोड. ते ना लाईक असं एक प्री डिफाईन स्ट्रक्चर असेल सेट ऑफ इन्स्ट्रक्शनचं, त्यामध्ये ना ते सांगतील की काही करायचं आणि काय करायचं नाही तुमच्या कोर्ससाठी. ओके, त्यांना कोणती ऑथॉरिटी किंवा कोणतं लायसन आहे, लाईक जसं गुगल ड्राईव्हची शीट दिल्यानंतर एडिटर व्ह्यूवर कमेंट ॲक्सेस असतो ना तसंच. ओके, आता ही जर क्रिएट करायची असेल तर आय विल सिम्पली जस्ट क्लिक ऑन क्रिएट रिपॉझिटरी आणि रिपॉझिटरी क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे, सो टेस्ट नावाची रिपॉझिटरी राईट आणि प्रायव्हेट होती त्यामुळे हे लॉग दिसतंय, बरोबर. येस. ओके, सो ही झाली तुमची एक रेपो तयार. ठीक आहे, सो रेपो अशी तयार करतात. मला इन्व्हाइट करायचं असेल तर आय कॅन ऑल्सो इन्व्हाइट. ओके, हे बाकीचे नवीन फीचर्स आहेत गिटहब कोपायलट वगैरे 2-3 वर्ष अगोदर होते, आता 1-1.5 वर्षाखाली आलेले आहेत. ओके ओके, आता ह्या स्ट्रक्चरकडे येतो. ओके, इथं तर कोड दिसतात. गिटवरती ना तुम्ही जे काय कोड केलं आहे किंवा जे काय कोडिंग केलं आहे ते पूर्ण कोड ना पुश आणि पुल करतात. ओके, पुश आणि पुलचा नंतर सांगेन मी डिफरन्स काय. ओके, या लिंकचा यूज करून ना गिटवरचा कोड वगैरे तुम्हाला ॲक्सेस करता येते. इथं जी दिसते ती. ठीक आहे, फाईन यामध्ये काय नाही, सगळं बऱ्यापैकी खाली दिसेल कारण मी फक्त एम्प्टी रिपॉझिटरी क्रिएट केलं आहे. त्यामध्ये कोड वगैरे काही दिसत नाही. एक्सप्लोर करायची इच्छा असेल तर एक्सप्लोर करू शकता. त्यामध्ये पुल रिक्वेस्ट आहे, प्रोजेक्ट कोणते आहेत, सिक्युरिटी इनसाइट्स वगैरे अशा गोष्टी भरपूर पाहायला मिळते. सेटिंगचं ऑप्शन आहे. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट क्रिएटिंग रिपॉझिटरी पार्ट. कम नाव हियर. मी याबद्दल सांगतो की सब ब्रांच, मेन ब्रांच आणि पुल पुश काय असतं. ओके, पहा इथं ना तुमची मेन ब्रांच असेल, राईट. ओके, मेन ब्रांच म्हणजे जे काय तुमचे ना फायनल कोड असतील ते पूर्ण ना इथं राईट सगळे जे कोड आहेत मॅनेजरचे अप्रुव्हल आले ते पूर्ण मेन ब्रांचमध्ये सगळे कोड ना इथं सेव्ह राहतात. ओके, बरोबर. देन सपोज तुम्ही ना एखाद्या कोडवरती काम करत आहात. ओके, सो एक तुम्हाला सांगितलं की EDAचं एक टास्क सांगितले कंप्लीट करा म्हणून. ओके, सो त्यावरती तुम्ही कोड लिहिला. ठीक आहे, तुमच्या मॅनेजरनं कोड चेक केला. सो इट्स गुड, सगळं जसं पाहिजे तशी रिक्वायरमेंट मॅच होते. सो मग हे मेन ब्रांचला जाऊन त्याने अप्रूव्ह केलं तर मेन ब्रांचला जाऊन तो कोड ना तिथं जातो आहे, पुश होतो आहे. ओके, ठीक आहे. सपोज त्यामध्ये काही करेक्शन गरजेचं असेल. ओके, तर त्या केसमध्ये करेक्शन गरजेचं आहे. सो तुमच्याकडे परत तो फाईल येणार, ॲप्रूव्ह करणार नाही तो. सो तुम्हाला जे काही ते नेसरी चेंजेस करावे लागतील. ओके, परत तो कोड घ्या. त्यामध्ये जे पाहिजे काय कोण जे चेंजेस करायला सांगितले ते तुम्ही अपडेट केलेत का. ओके, अपडेट केले असतील तर आणि तुम्ही जे कधीच ना मेन ब्रांचमध्ये काम करत नाहीत, सब ब्रांचमध्ये काम करणार, लक्षात घ्या. ओके, सब ब्रांचमधनं कोड आहेत ते मेन ब्रांचला जाणार. ओके, जे काय तुमचे चेंजेस होते ते चेंजेस झाले सब ब्रांचमध्ये. देन परत तो कोड तुम्ही इथं टाकला, मॅनेजरने चेक केलं, एव्हरीथिंग लुक्स गुड. त्यानंतर कोड ॲप्रूव्ह झाला, परत मेन ब्रांचला गेला. ओके, फायनल झाला. आणि हे झालं पुश, म्हणजे तुम्ही ढकलतात, तुमच्या एंडकडनं पुढे ढकलतात, राईट. सो इट्स लाईक पुश. पुल म्हणजे ओढणं. ओके, जर कोड तुम्ही पुश केला आहे त्यात जर तुम्हाला पुल करायचं असेल तर यू कॅन ऑल्सो पुल फ्रॉम हिअर, पुल रिक्वेस्ट टाकून. ओके, पुल म्हणजे ओढणं, पुश म्हणजे ढकलणं. हे तर कळत असेल, शिकलेलं असेल तुम्ही, राईट. येस सर. हे स्ट्रक्चर काय, हो. मेन ब्रांच काय, सब ब्रांच काय आहे, कुठं आपण काम करतो, ॲप्रूव्ह केलं तर काय होते, डिक्लाइन केलं तर काय होते, पुल पुश डिफरन्स काय. गॉट इट.
Yes. Yes, sir. ओके पहा इंडस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर कसं असते म्हणजे आता कंपनी टू कंपनी गोष्टी व्हॅरी होतील बट आय एम टेलिंग यू नो स्टँडर्ड स्ट्रक्चर किंवा अशा गोष्टी पाहायला मिळतील ठीक आहे सो प्रोजेक्ट मॅनेजर असेल तुमचा BE असेल देन तुमचा टेक्निकल मॅनेजर असेल असे भरपूर असतात मॅनेजर ओके ठीक आहे देन काही कंपनी तर डेटा सायन्स मॅनेजर पण असतात वेगवेगळे ठीक आहे त्यानंतर तुमचा टेक्निकल टीम लीड आला ओके डेटा सायन्स टीम लीड टेक्निकल टीम लीड काही म्हणा तो असेल आणि त्यानंतर मग तुमची कंप्लीट डेटा सायन्सची टीम येते टीम लीडच्या अंडर ओके राईट टोटल 8-9 लोक असतील कंपनी गोष्टी व्हॅरी असतील बट यू कॅन सी द टोटल नंबर ऑफ पीपल विल कम्स अंडर द टीम लीड गॉट इट मग काउंट असेल टीममध्ये जे आहे त्या प्रत्येकाचं काउंट असेल इथं एक ॲज अ टीम म्हणून ओके सो हे झालं टीमच्या स्ट्रक्चरबद्दल मग तुमच्या हाताखाली मे बी जर तुम्ही सिनियर असाल तर तुमच्या हाताखाली ज्युनियर असतील ओके तुम्ही जर ज्युनियर असाल तर इंटर्न असतील तुमच्या टीममध्ये आणि तुम्ही जर इंटर्न असाल तर काय नाही सगळी टीम तुमच्यापेक्षा मोठी असेल ओके सो फाईन जर तुम्ही कोड वगैरे काय बनवला किंवा प्रिपेअर केला त्यामध्ये जर काही डिलीट केलं तर दॅट पोर्शन विल बी इंडिकेटेड बाय रेड लाईन न्यूली ॲडेड विल बी इंडिकेटेड बाय ग्रीन लाईन आफ्टर करेक्शन इट ऑल्सो विल बी शोन बाय अ ग्रीन लाईन ठीक आहे पुढे पहा प्रोजेक्ट डिप्लॉय करायचे असतील आपल्याकडे 3 प्लॅटफॉर्म आहेत AWS होस्टिंग प्लॅटफॉर्म असेल देन मायक्रोसॉफ्ट अझर इज होस्टिंग प्लॅटफॉर्म GCP गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म इज ऑल्सो होस्टिंग प्लॅटफॉर्म ओके सो हे होस्टिंग प्लॅटफॉर्म आहेत तिन्ही देन प्रोजेक्टचा URL वगैरे अशा गोष्टी भरपूर असतात गिटवरती आहे तो तुम्ही कोड पुश करतात ठीक आहे लोकल PCवरनं आणि तिकडला कोड जर पाहिजे असेल गिटपासून जर तुमच्या लोकल PCला तर तुम्ही पुल रिक्वेस्ट टाकतात राईट फुल पुश Yes. हो. या नोट्स तुमच्याकडे येणार आहेत सो डोंट वरी मी शेअर करणार आहे क्लास झाल्यानंतर ह्या नोट्स हँड रिटन नोट्स चालेल सर. फक्त मार्केटमध्ये विकू नका म्हणजे बस झालं नाही सर अथर्वा एवढं नाही सर. ठीक आहे नेक्स्ट देन क्लोन रिपॉझिटरी ओके आता एखादी रिपॉझिटरी देत आहे हे सगळं तुम्हाला एका दिवशी मी लाईव्ह सगळं दाखवतो डोंट वरी ओके क्लोन रिपॉझिटरी त्यासाठी तुम्हाला CMD टाईप करायला लागेल मी आज फक्त थेरी सांगतो आहे प्रॅक्टिकलच्या दिवशी सगळं करून दाखवेन जे आहे ना टाईप CMD वगैरे ठीक आहे किंवा हे सगळं ओव्हरऑल एक डेमो प्रोजेक्टमध्ये दाखवेन तुम्हाला ओके तुम्हाला क्लोन रिपॉझिटरी करण्या अगोदर CMD होते जे तुमचं कमांड लाईन टर्मिनल असतं ना तिथं तुम्हाला इथं आता CMD जरी टाईप केलं तरी तुम्हाला येऊन जाईल ओके कमांड प्रॉम्प्ट आहे इथं जर क्लिक केलं तरी येऊन जाईल हे गिटचं पण एक त्याचं पण एक नॉर्मल मी तुमचं आपल्या लोकल PCचं दाखवते ओपन करून ओके सो तुमचा कमांड प्रॉम्प्ट आहे हा ओपन केल्यानंतर जर तुम्हाला जर एखादी क्लोन रिपॉझिटरी करायची असेल ना तर त्या केसमध्ये दाखवतो हे लिनक्समध्ये थोडं वेगळं दिसते विंडोजमध्ये थोडं वेगळं दिसते मल्टिपल विंडोज ओपन झाल्यात मी क्लोज करतो ठीक आहे फाईन जस्ट वेट पहा सो या केसमध्ये जर हे करायचं असेल तर तुम्हाला कमांड टाकावी लागेल जर क्लोन रिपॉझिटरी करायची असेल तर गिट क्लोन HTTPS हे कुठून घेतली लिंक मेडिकल इन्शुरन्स .git दाखवतो मग अशी दाखवलं होतं हे टेस्ट आहे बरोबर सो इथून तुम्हाला लिंक घ्यावी लागेल ही सपोज मी ही लिंक घेतली मी परत CMDला आलो आणि माझी कमांड होती विंडोज राईट ठीक आहे चालेल सो इथं तुम्हाला टाईप करायला लागेल गिट क्लोन आणि जी काय तुमची कॉपी केलेली लिंक होती बरोबर सो तुम्हाला इथं पेस्ट करायला लागेल झाली पेस्ट सो त्यानंतर इथं मी प्रत्येक इन्स्ट्रक्शन लिहिले आहेत कॉपीड फ्रॉम द गिट हब त्यानंतर तुम्हाला एंटर करावं लागेल आता हे ना तेवढं प्रॉपरली वर्क करणार नाही आता आपण सांगतोय कारण मी फक्त टेस्टसाठी ना रिपोर्ट तयार केली आहे खाली आहे त्यामध्ये काहीच नाही कोड वगैरे काय होणार नाही पुष्पुल जरी केलं तरी ओके क्लोनिंग इंटू टेस्ट म्हणते म्हणजे क्लोन करायला लागले ती टेस्ट नावाची जी आपण रेपो तयार केली होती ना ती रेपोना क्लोन करते म्हणते ठीक आहे असू द्या ते दाखवण्या पर्पजसाठी किंवा डेमो पर्पजसाठी केलं ओके देन YML फाईल इज नथिंग बट टू क्रिएट एन्व्हायरमेंट यू कॅन पुट इन टू द requirement.txt गिट स्टेटस नावाचं आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या फाईल अपलोड केल्यात किती कोणत्या फाईल अनट्रॅक आहेत
कोणत्या मॉडिफाईड आहेत या सगळ्या गोष्टी, किंवा किती अपलोड केल्या आहेत, किती बाकी आहेत, या सगळ्या गोष्टीने तुम्हाला हे होते. ओके, इथं आले की इनव्हॅलिड युजर नेम, इनव्हॅलिड पासवर्ड, ठीक, ऑथेंटिकेशन फेल, अशा गोष्टी आहेत. लेट इट बी हा वेगळा पार्ट आहे, नाहीतर इथं मला सगळे युजर नेम पासवर्ड टाकायला लागेल. सो आय एम अवॉइडिंग दॅट पार्ट. फक्त सांगायचं की रेपो कशी क्लोन करतात. ठीक आहे, कळालं, क्लिअर झालं? हो सर. कमांड ऑलरेडी मेन्शन केली आहे. ठीक आहे, गिट स्टेटस सांगितलं, कोणत्या फाईलला ट्रॅक किंवा अनट्रॅक आहे, किती अपलोड केले आहेत, किती नाही, जे चेक करायचं असेल तर यू कॅन यूज गिट स्टेटस कमांड. आता जे मी जशी कमांड टाकली ना गिट क्लोन, तशीच गिट स्टेटस नावाची कमांड टाका, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. सपोज एखादी फाईल जर तुम्हाला ॲड करायची असेल गिटमध्ये, तर यू कॅन जस्ट ॲड वन कमांड इन द सेम लाईक गिट ॲड, आणि त्यानंतर फाईल नेम ॲड करा. जी काय फाईल तुम्हाला ॲड करायची, गिट ॲड आणि फाईल नेम ॲड करा. ओके, सो हे जर तुम्ही एवढं रन केलं तर ना ती फाईल अपलोड होऊन जाईल. सपोज कन्फिग डॉट नावाची फाईल आहे, गिट ॲड आणि कन्फिग डॉट पी वाय, देन एंटर बटन प्रेस करा, ही फाईल गिटला जाऊन ॲड होईल. ओके, बट आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ओके, त्यामध्ये सेव्ह कमिट माझ्या सगळ्या गोष्टी पण येतात, सांगेन मी पुढे. ओके, आणि सपोज जर तुम्हाला सगळ्याच फाईल जर अपलोड करायचे असतील, एक एक फाईल करायचं नाही, सगळ्याच फाईल जेवढ्या आहेत तेवढ्या जर अपलोड करायचे असतील, तर इन दिस केस यू कॅन डू वन थिंग, यूज गिट ॲड -हायफन ऑल, म्हणजे सगळ्या फाईल अपलोड होतील. ऑर यू कॅन यूज अनदर कमांड गिट ॲड सिंगल डॉट फुल स्टॉप. ओके, त्यानं ज्या काय सगळ्या असतील ना सगळ्या फाईल ॲड होतील, अनट्रॅक फाईल्स. आणि सपोज कोणती फाईल जर सेव्ह करायची असेल तर डायरेक्ट ना सेव्ह होत नाही. ओके, तर त्या अगोदर तुम्हाला तुमचा मॅसेज वगैरे कमिट करावा लागतो आहे. ओके, पुश करण्या अगोदर. तर बिफोर दॅट यू नीड टू पास युअर ओन मॅसेज बिफोर कमिटिंग. टू कमिट यू कॅन ॲड गिट कमिट -m, आणि तुम्हाला जो काय मॅसेज लाईक तुम्ही ना तुमच्या सिनियरच्या कोडमध्ये चेंजेस केले आहेत. ओके, तर यू कॅन ॲड गिट कमिट -end, आणि तुमचा ओन मॅसेज टॅप पास करा, लाईक लाईक कोणती तरी फाईल असेल, सपोज मेन डॉट फाईल हॅज बीन अपडेटेड, किंवा मग त्या कोडमध्ये लाईक सांगा की न्यू फंक्शन हॅज बीन ॲडेड, टू ॲड अ न्यू फंक्शनॅलिटी इन द कोड. यू कॅन ऑल्सो ॲड लाईक द फाईल हॅज बीन चेंज बाय अथर्वा टू ॲड द न्यू फंक्शनॅलिटी. असं तुमचा मॅसेज ना काहीतरी कमिट करा. ओके, जरी नाही कमिट केलं, कोणी कमिट केलं तरी नंतर इथं कळतेच गिट हबला की कोणी काय त्यासोबत कोडसोबत कांड केलेत. ओके, सो इट्स नॉट मॅन्डेटरी की इथं तुम्ही मेन्शन करणं गरजेचं, बट आय एम जस्ट गिविंग एक्झाम्पल की कमिटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी किंवा तुमचा ओन मॅसेज पास करता येतं. फाईन. देन टॉकिंग अबाउट हेच जे काय सांगत तुम्ही आता, हा तुमचा लोकल पी सी आहे, बरोबर. तिथं तुम्ही स्टेटस चेक करतात की कोणती फाईल अपलोड आहे, कोणती ट्रॅक आहे, कोणती इन ट्रॅक आहे, आय मीन ट्रॅक आणि अनट्रॅक. ओके, सो जे काय रेड कलरमध्ये असेल ते तुमच्या पूर्ण अनट्रॅक फाईल दाखवेल. ओके, त्यानंतर ॲड, जर सपोज तुम्हाला फाईल ॲड करायची असेल तर डायरेक्ट ॲड होत नाही. ओके, सो बिफोर ॲडिंग व्हॉट यू विल डू, यू विल चेक द चेक स्टेटस की फाईल अगोदर अपलोड केली का नाही. ओके, अपलोड केली असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी नो वरीज. आफ्टर चेकिंग स्टेटस यू विल गो फॉर कमिटिंग. ओके, यू विल कमिट द चेंजेस, लाईक जो मॅसेज आहे तो पास कराल तुम्ही, आणि देन तो कोड तुम्ही पुश कराल. पुश केल्यानंतर हे तिथं सेव्ह होईल, जिथं आहे तुमचे रेपो किंवा जे असेल तिथे या सगळ्या गोष्टी सेव्ह होतील. फाईन. येस सर. ठीक आहे, आणि इथं फाईल तुम्ही तीच अपलोड कराल जी फाईल तुमच्या लोकल पी सीला अवेलेबल आहे, बट ती फाईल ना गिट हबला अवेलेबल नाही. ओके, जी फाईल अवेलेबल आहे गिट हबला ती परत 10 वेळेस अपलोड करणार नाही तुम्ही. ओके, कारण ते दॅट शुड बी न मिनिंगलेस. सो व्हॉट यू विल डू, जी फाईल तुमच्या लोकलला आहे पण गिट हबला नाही अशी फाईल तुम्ही परत अपलोड करायला जाल. ओके, आणि ॲट द लास्ट यू विल गो फॉर जस्ट ॲडिंग कमिटच्या नंतर गिट पुश. ओके, गिट पुशमध्ये ती फाईल आहे ती डायरेक्टली पुश केली जाईल. ओके, पहा आता मी मग अशी सांगितलं कधी तुम्ही ना मेन ब्रांचला काम करत नाहीत, यू ऑलवेज वर्क विथ सब ब्रांच. देन हे EDM 2 आहे, मॉडेल ट्रेनिंगसाठी काही दिवस असते, मॉडेल इव्हॅल्युएशनसाठी काही असेल. ओके, बेसिकली जे काय सांगितलं जे लीड पोझिशनवरती आहेत किंवा जे लीड डेटा सायंटिस्ट असतील हे लोक किंवा टीम लीड असतील ते मेन ब्रांचवरती डील करतात और सिनियर डील करतात. ओके, मोस्ट प्रोबॅबली यू विल ऑलवेज प्ले विथ सब ब्रांच अंटिल अँड अनलेस इट्स नॉट इम्पॉर्टंट. ओके, तोपर्यंत तुम्ही यावरतीच काम करा. ओके, अदरवाइज ऑलवेज यू वर्क विथ the sub branch. If it's important, it's not mandatory or necessary, then you will go for the main branch. Got it? Yes. Yes sir. Okay, then that is production deployment, that is something different.
आणि तुमच्या कोडमध्ये जर काय करेक्शन असेल ना तर ते लाईन बाय लाईनला हायलाईट केलं जातं आहे. ठीक आहे. नेक्स्ट रिपॉझिटरी स्ट्रक्चर. मग अशी जी काय मी सांगितलं त्या पद्धतीमध्ये रिपॉझिटरी स्ट्रक्चर मॉडेल नावाचं फोल्डर असेल ज्यामध्ये इनिट युटिल्स अशा ना PY फाईल असतील म्हणजे पायथनच्या फाईल असतील. देन टेम्पलेट असेल ज्यामध्ये index.html टेम्पलेट असेल. ओके. देन main.py इट्स अगेन पायथन फाईल. कन्फिग फाईल requirement.txt .yml फाईल म्हणतात. गिट इग्नोर हे मग अशी सांगितलं की त्या फाईलला तुम्हाला ॲड करायची नाहीत लाईक JPEG CSV लॉग फाईल अशा फाईल तुम्हाला कोडसोबत ॲड करायची नाही. सो यू विल यूज गिट इग्नोर. ओके. रिडीम फाईल काय करते तर डिटेल डिस्क्रिप्शन तुमच्या प्रोजेक्टचं कंटेन करते. महत्त्वाची गोष्ट की तुम्ही क्लायंटचा डेटा कधीच GitHubला अपलोड करणार नाहीत. जस्ट वी हॅव डिस्कस हिअर. थोड्या या गोष्टी होण्या अगोदरच आपण डिस्कस केलं होतं. ओके. देन हे डिप्लॉयमेंट. ओके. हे AWSला डिप्लॉयमेंट केलं. ओके. हा तुमचा प्रोजेक्ट आहे समजा. मध्ये गिट नावाची गोष्ट तुम्ही वापरतात. ओके. गिट बॅश असेल GitHub असेल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके. अँड देन यू विल यूज AWS फॉर डिप्लॉयमेंट. ओके. सो ब्राउझर होम स्क्रीन प्रेडिक्शन अशा ज्या गोष्टी आहेत. ओके. ब्राउझर असेल ठीक आहे होम स्क्रीनला काहीतरी असेल आणि तुम्ही तुमचा डेटा एंटर करणार प्रेडिक्शन काहीतरी भेटेल. बेस्ट एक्झाम्पल ओके ब्राउझरच्या ठिकाणी मी ॲप घेतो. ओके. तुमच्यापैकी भरपूर जणांना हे ॲप वापरलं असेल नो ब्रोकर राईट वापरले. ओके. सो इन केस ऑफ नो ब्रोकर व्हॉट हॅपन तुम्ही ना नो ब्रोकर ओपन गेल्या काहीतरी त्यांचं होम पेज किंवा होम स्क्रीन असेल राईट. सो तिथं ओपन केल्यानंतर सपोज तुम्ही लॉग इन केलं आहे सगळे तुमचे डिटेल्स वगैरे सगळे एंटर केले आहेत. ओके. फक्त तुम्हाला ना तुमचं PG किंवा हॉस्टेल सर्च करायचं आहे. सो यू विल फर्स्टली प्रोव्हाइड फ्यू इनपुट्स लाईक एरिया कोणता आहे तुमची रिक्वायरमेंट काय आहे PG की फ्लॅट आहे किती 1 BHK का 2 BHK पाहिजे. ओके. भरपूर अशा रिक्वायरमेंट तो कलेक्ट करेल आणि जो काय तुमच्या क्रायटेरियासोबत मॅच होते ते नंतर तुम्हाला इथं खाली रिकमेंडेशनमध्ये दाखवेन की हे आहे जे की तुमच्या रिक्वायरमेंटला सूट करतात. ओके. आणि हे रिक्वायरमेंटला सूट करण्याचं जे काय तुम्हाला आउटपुट दिसतं आहे इट्स नथिंग बट द प्रेडिक्शन. कारण तुम्ही काहीतरी इनपुट देतात ब्राउझरमधलं लॉग इन केलं किंवा ॲपमधून तुम्ही गेलात पुढे होम स्क्रीनला काहीतरी आला मेसेज इनपुट्स तुम्ही प्रोव्हाइड केले. इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर पुढे काय तुम्ही फिल्टर्ससारखा हे जे क्रायटेरिया होता तो इथं अप्लाय केला आणि ॲट द लास्ट तुम्हाला काहीतरी आउटपुट भेटेल. आउटपुट और प्रेडिक्शन यू कॅन से. ओके. काहीतरी इनपुट दिलं इनपुटच्या बेससाठी तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळेल राईट. ठीक आहे. सो हे मेन ब्रांचचं कशी मगाशी मी सांगितलं ना तेच आहे. once the step is completed सब ब्रांच विल बी डिलीटेड. एकदा जर ते टास्क झालं आणि सब ब्रांच जर काम नसेल तर यू कॅन डिलीट द सब ब्रांच बट यू नेव्हर डिलीट द मेन ब्रांच. लक्षात ठेवा मेन ब्रांच कधी सोडू नका. ओके. सब ब्रांचवरती त्यासाठी तुम्हाला काम देतात. मेन ब्रांचवर सहसा कमीच काम असेल तुमचं. ओके. एखादी नवीन ब्रांच क्रिएट करायची असेल तर यू कॅन यूज कमांड लाईक git checkout -b and branch name. ओके. इथं मी एक्झाम्पल दिले मला ED नावाची ब्रांच चेंज करायची होती. सो आय हॅव ॲडेड -b EDA create new branch. Then to know total branches or to check the branch you can use git branch. ओके. सो इथं तुम्हाला ज्या का ब्रांच आहेत त्या दिसतील. येलो ज्या टेक्स्ट म्हणजे येलो टेक्स्टमध्ये ज्या दिसतात ना त्या तुमच्या करंट ब्रांचेस दिसतात. ओके. व्हाईट टेक्स्टमध्ये आहे त्या ऑदर ब्रांचेस तुम्हाला दिसतील. आहे प्रॅक्टिकलमध्ये केलं झाल्यानंतर एकदा तुम्हाला कळेल सगळं. हे फक्त सध्या थेरी समजून घ्या प्रॅक्टिकलच्या वेळेस तर आहे सगळं. आणखी महत्त्वाची गोष्ट रिकामा फोल्डर आपण कधीच GitHubला पुश करू शकत नाही. वी कांट पुश इन ब्लँक ऑर एम्प्टी फोल्डर टू द GitHub. गिट इग्नोर मगाशी सांगितलं एखादी फाईल जर अपलोड करायची नसेल तर जस्ट ॲड ना स्टार डॉट आणि सपोज CSV असेल तर CSVचं नाव ॲड करा. ही फाईल अपलोड केली जाणार नाही. टू अवॉइड द अपलोडिंग CSV फाईल वी नीड टू क्रिएट द गिट इग्नोर फाईल. इन दिस code or in this file we just need to add star.csv. it will not upload CSV. ठीक है. Yes. ओके. नवीन ब्रांच क्रिएट करायची असेल तर जस्ट रिसेंटली आता सांगितलं git checkout -bda git push then origin आणि ब्रांच नेम जे काय असेल ते द्याल. ओके. ओरिजिन म्हणजे तुम्ही कुठं फीड करतात किंवा सोर्स काय तुमचा. ओके.
आणि लाईक कोणत्या सोर्समध्ये ही फाईल ही जाते. ओके, ब्रांच नेम तर नंतर आलं. git push dot origin eda, then git branch change your branch जर चेंज करायची असेल तर यू कॅन यूज git checkout आणि ब्रांच नेम. सपोज एका ब्रांचमधून जर दुसऱ्या ब्रांचमध्ये जायचं असेल तर यू कॅन यूज git checkout ब्रांच नेम. देन git pull. ओके, सो पुश आणि पुल मग अशी सांगितलं होतं. ओके, सो वेन आय से इट्स पुल, वी आर पुलिंग द कोड फ्रॉम द पर्टिक्युलर ब्रांच. git pull origin आणि ब्रांच नेम यू कॅन पास हिअर. pull from main branch, git pull origin main, git pullचेच कमांड्स वगैरे त्या. u file indicates that untracked, m file indicates that modified. ओके, एखादी ब्रांच जर केली जर डिलीट करायची असेल तुम्हाला जी काही कामाची नसेल तर यू कॅन यूज git branch -d and branch name. ओके, इट विल डिलीट द ब्रांच. देन git branch -d eda. ओके, eda असेल तर ed नावाची ब्रांच नेम असेल तर ब्रांच नेम नावाची ब्रांच नेम. जस्ट ॲज इथं eda मी ब्रांचचं नाव दिलं होतं आणि इथं ब्रांच नेम म्हणूनच मी ब्रांच नेम दिलं होतं. ओके, जस्ट ॲज इन दिस केस. ओके, समजण्यासाठी इझी जाऊन एक्झाम्पल दिलं. द नेक्स्ट टॉकिंग अबाउट सपोज डिलीट इन द ब्रांच ओनली इफ ॲड्स ऑलरेडी. ओके, सपोज अशी एखादी ब्रांच आहे जी तुम्ही क्रिएटच नाही केली तर ती डिलीट काय होणार. ओके, सो त्या जर नावाची जर ब्रांच किंवा जर ती डिलीट करायची असेल तर फर्स्ट इट्स मॅन्डेटरी की ती ब्रांच तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेली असली पाहिजे तरच तुम्ही डिलीट करा. ओके, नाहीतर तशा नावाची एक पण ब्रांच एक्झिस्ट नाही आणि तुम्ही जर डिलीट करत असाल तर इट्स क्वाईट सिली थिंग, राईट. म्हणजे असं झालं की तुम्हाला मुलंच नाहीत आणि तुम्ही मुलांची नावना शाळेत घालायला जायला. ओके, सो सेम थिंग हॅपन्स जर तुमच्याकडे ते ब्रांच जर क्रिएट केलेली नसेल ना तर तुम्हाला ती डिलीटच करता येणार नाही. ओके, डिलीट करायची असेल तर अगोदर तुमच्याकडे ती ब्रांच क्रिएट केली पाहिजे. द मेन्शन केलं आहे डिलीट द ब्रांच ओनली इफ हॅड्स ऑलरेडी पुश मर्ज ऑर क्रिएटेड. आणखी दुसरा ऑप्शन आहे डिलीट करायची असेल तर git branch -d when we want to forcefully delete or to be deleted. जस्ट फोर्सफुली डिलीट करायचे त्यावेळेस तुम्ही कॅपिटल D वापराल, जस्ट नॉर्मली डिलीट करायची त्यावेळेस तुम्ही स्मॉल d वापराल. म्हणजे -d स्मॉल -d कॅपिटल. एखादी स्पेसिफाय जर डिलीट करायची असेल तर यू कॅन यूज डिलीट फ्रॉम युअर PC अँड देन पुश. नेक्स्ट AWS. थेरी आहे AWS, डोंट वरी. AWS सांगेन प्रॅक्टिकल, बट हे थेरॉटिकल आहे आणि मोस्ट प्रोबॅबली AWSवरती कोडिंग कोणीच विचारणार नाही. कारण तुम्ही ॲज अ फ्रेशर जरी गेलात आणि 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जात असाल ना तर देर विल AWSवरती कोडिंगचा प्रश्नच येत नाही. दे विल आज की हॅव यू प्रिव्हियसली वर्क ऑन AWS आणि जर AWSवरती काम केलं असेल तर कशावरती काम केलं आहे, कोणती सर्व्हिसवरती काम केलं आहे किंवा प्रोडक्ट कसा डिप्लॉय केला आणि कशावर डिप्लॉय केला असे क्वेश्चन होतील. दे नेवर गोइंग टू आस्क कोड ऑन AWS. आणि तसं पण AWSमध्ये कोडिंग कमी असते. ओके, इट्स लाईक क्लर्क टाईप वर्क असल्यासारखं असते. आय कांट से द एक्झॅक्टली क्लर्क बट तशाच गोष्टी असते. कोडिंग कमी असते त्या AWSमध्ये मिनिमम. बेसिक कोड करावं लागतं टेराफॉर्ममध्ये वगैरे, छोटीशी स्क्रिप्ट लिहावी लागते. बट एकदम ना डेटा सायन्सवाल्यांसारखी किंवा डेव्हलपरसारखी स्क्रिप्ट ती कधीच लिहित नाही किंवा कोड तेवढे कधीच लिहित नाही त्यांनी. ओके, सो बेसिकली वेब स्क्रॅपिंग. भरपूर जणांना माहिती असेल वेब स्क्रॅपिंग काय आहे, नसेल तरी काय अडचण नाही, मी सांगतो. सो वेब स्क्रॅपिंग इज नथिंग बट द डेटा स्क्रॅपिंग. ओके, इट इज अ टेक्निक यूज टू कलेक्ट द कंटेंट अँड द डेटा फ्रॉम द इंटरनेट. ओके, वेब स्क्रॅपिंग म्हणजे अशी टेक्निक आहे ज्या टेक्निकचा यूज तुम्ही करून डेटा स्क्रॅप करता, डेटा कलेक्ट करता पब्लिक वेबसाईटवरनं किंवा इंटरनेटवरती जो काय डेटा ओपन आहे तो डेटा ॲक्सेस करतात. ओके, सो हे झालं सिम्पल डेटा स्क्रॅपिंग. और यू कॅन ऑल्सो सो दॅट इट्स वेब स्क्रॅपिंग. बट सी वेब स्क्रॅपिंग ही साईट झाली. दुसरी साईड वेब स्क्रॅपिंगची सांगतो. भरपूर अशा ना गोष्टी आहेत जिथं ना वेब स्क्रॅपिंग ना इलिगल मानली जाते. सो रिझन इज दॅट ज्या काही पब्लिक साईट्स आहेत ना, पब्लिक साईट्सचा डेटा तुम्ही पब्लिक साईट्स ओपन आहेत, राईट. ओके, सो यू कॅन इझिली स्क्रॅप द डेटा. आणि त्या तशाच आहेत की ना त्या तो डेटापासून तुम्ही काहीतरी कलेक्ट करून काहीतरी इनसाईट्स यूज करून
काही ना बिझनेस ओरिएंटेड काहीतरी सोल्युशन द्या आणि सॉल्व करा, यासाठीच ना पब्लिक डेटा अवेलेबल असतो. ओके, बट जो डेटा प्रायव्हेट आहे असा डेटा स्क्रॅप करणं आणि अशा वेबसाईट स्क्रॅप करणं इट्स इलिगल. ओके, ओपन जो डेटा आहे पब्लिक डेटा आहे तो तुम्ही स्क्रॅप केला तरी काय अडचण नाही. ओके, वेब स्क्रॅपिंगची तरी तशा गोष्टींची काय अडचण नाही. बट तुम्ही जर प्रायव्हेट वेबसाईटचा डेटा जर स्क्रॅप करत असाल, ओके, दुसऱ्याचा पर्सनल डेटा जर स्क्रॅप करत असाल, देन इट विल बी लीगल. आय मीन इट विल बी लीगल. ओके, सो तशा गोष्टी अवॉइड करा. ओके, honestly telling, I have did the web scraping, okay, on various social media platforms. When I was working on the project in digital marketing analysis, I worked with the various social media marketing platforms like Instagram, YouTube, Twitter, Facebook, Snapchat, Pinterest, and many more. Okay, so I have did the scraping on all the social media platform data. Okay, and if you do the illegal web scraping, you will get the reminder multiple times from the same social media platform. Just assume, okay, I'm doing web scraping for from the Facebook or Twitter or any other social media platform. ओके, आणि कमी भरपूर लोकांचा डेटा ना जो की पर्सनल आहे, कॉन्फिडेन्शियल आहे, असा डेटा जर मी स्क्रॅप करत असेल ना, तर सुरुवातीला फर्स्ट टाईम रिमाइंडर येईल. ओके, सेकंड टाईम पण रिमाइंडर येईल. जर थर्ड टाईम ऐकलं तर माझं अकाउंट बंद करतात. ओके, मी जे अकाउंट स्क्रॅपिंगला वापरतो ना ते अकाउंट बंद करतात. ओके, समटाईम्स दे विल ऑल्सो गोइंग टू टेक अ लीगल ॲक्शन. ओके, कारण डेटा स्क्रॅपिंग इलिगल आहे. ओके, बट डिपेंड्स ऑन सिव्हिरिटी ऑफ द क्राईम, की तो क्राईम कसा आहे आणि तुम्ही डेटा स्क्रॅप केला कसा आहे त्यावरती त्या पुढच्या गोष्टी डिपेंड असतात. गॉट इट? Yes, sir. ठीक आहे. So web scraping, at the last I will tell you the interesting story in just 2 minutes. It's about my own experience while the scraping the data from different websites and the different sources or the social media platforms. Deployment. Okay, so deployment is we can divide into the 3 steps. AWS वरती जे काय डिप्लॉयमेंट केलं जातं ना ते. सो फर्स्ट इज क्लाउड क्रिएशन और इन्स्टन्स क्रिएशन, सेकंड इज पायथन डिपेंडन्सीज, थर्ड इज ॲप कॉन्फिगरेशन. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ AWS पहा. जस्ट अ मिनिट, कनेक्टिंग विथ द चार्जर. Fine. Okay, so yes, we are discussing about the advantages of AWS. So advantages of AWS will be like this. So first will be ongoing portfolio development. Second is wide range of capabilities. Okay, then easy to use, extensive geography, provide speed and agility, no capacity limit, polyglot support. Okay, हे मल्टी लँग्वेज वगैरे आहेत. अशा भरपूर गोष्टी आहेत जे ना AWSच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये. त्याचे डिटेल नोट्स पाहिजे असतील तर आहेत माझ्याकडे, मी ते आपण शेअर करतो. AWS डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत किंवा देर आर लिमिटेशन ऑफ EC2, जिला आपण इलास्टिक क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो, त्याच्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. ऑफ रेडर अपडेट्स म्हणजे जे काय ऑनगोईंग अपडेट्स आहेत ते. इट कॅन बी ऑल्सो समटाईम्स द चॅलेंज टू अंडरस्टँड न्यू टेक्निक्स, न्यू टूल्स फॉर द न्यू कन्सेप्ट फॉर द युजर. टेक्निकल सपोर्ट फीस सगळं आहे, तर असं नाही की सगळं फ्रीमध्ये देतात. सर्व्हिसेस जरी विकत असतील तर त्यासोबत टेक्निकल सपोर्ट आहे. इट्स ऑल्सो पेड टेक्निकल सपोर्ट. ओके, इन मेनी मोर केसेस. AWS इज कॉस्टली, ऑनेस्टली टेलिंग. SageMaker इज SageMaker इज हॅविंग अ ह्यूज कॉस्ट. ओके, जर माहिती असेल किंवा कोणी काम केलं असेल तर चेक करा. SageMaker हा अमेझॉनची महागडी सर्व्हिस आहे. चुकून तुम्ही AWSचं फ्री टायर अकाउंट काढलं आणि SageMaker जर यूज केलं तर लागले. ओके, सो इट्स क्वाईट कॉस्टली सर्व्हिस. सो शक्यतो अवॉइड करा जर फ्री अकाउंट जर यूज करत असाल, कारण बिल भरपूर येते. आय थिंक प्रिव्हियसली वन ऑफ द स्टुडंट हॅज रिसिव्ड अ बिल ऑफ 5,000. ओके, I also received a bill twice from the AWS. Firstly I have received like 297 and second time I have received like 300 and something. Okay, but if you ask for the waiver or raise a service request, then definitely they will ते बिलना माफ करतात, काय अडचण नाही. ओके, जर तुमच्याकडनं शिकत असाल आणि तुमच्याकडनं मिस्टेक घडून जर हे बिल जर जनरेट झालं असेल
तर ते माफ करतात. बट तुमचं असं जर बिल जनरेट होत असेल 80,000 90,000 डेफिनेटली ते वेव ऑफ चार्जेस करणार नाही, ते तुम्हाला भरावंच लागेल. ओके. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही AWS अकाउंट काढता त्यावेळेस तुमचे ते बँकेचे डिटेल्स घेतात. ओके. व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचं अकाउंट आहे का नाही चेक करण्यासाठी, चालू आहे का नाही चेक करण्यासाठी ते ₹2 ट्रान्झॅक्शन करून घेतात आणि ₹2 तुम्ही मला परत देतात 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे. आता ₹2 काढून घेते तुमच्या अकाउंटमधलं, अकाउंट बरोबर आहे चालू आहे का नाही चेक करण्यासाठी, तुमचंच आहे का नाही चेक करण्यासाठी. काम झालं की ते ₹2 व्हेरिफिकेशननंतर तुमचे मला परत केले जातात. बट पुढचं जे काय बिलिंग आहे, जे काय बिल जनरेट होतात ते बिल तुम्हाला पे करावे लागतील आणि तुमचं त्यांनी पॅन नंबर वगैरे घेतला असतो आहे. ओके. पॅन नंबर असेल किंवा बाकी डिटेल्स असतील, तुमच्या ॲड्रेस डिटेल्स असतील वगैरे बिल वगैरे देण्यासाठी आणि पॅन कार्ड तुमच्या आयडेंटिटीसाठी. ओके. सो बिल वगैरे जनरेट झालं असेल ना तर कधीही पेंडिंग ठेवू नका, पे करा. ओके. शक्यतो तर बिल तुम्ही जनरेट होऊ देऊ नका. आणि जर बिल जनरेट झालं असेल तर तुम्ही ना पे करून टाका. ओके. वेव्ह ऑफचा ऑप्शन पण सांगितला, जर लिमिटेड बिल असेल तर कसं वेव्ह ऑफ करते. क्लिअर. पण अवॉइड करा इन्स्टन्सेस वगैरे चालू ठेवू नका. इन्स्टन्सेस वगैरे जर AWSचे ॲक्टिव्ह केले असतील तर इन्स्टन्सेस बंद करा काम झाल्यानंतर. मी सांगेन इन डिटेल लेक्चरमध्ये की इन्स्टन्सेस कशी चालू करायची, कशी बंद करायची. इन्स्टन्सेस चालू ठेवले तर बिल कसं आणि कुठं आणि कधीपर्यंत वाढू शकते. सेजमेकरला चुकून पण AWSला हात लावू नका, आत्ता सांगतोय. जर AWS अकाउंट काढलं कॉस्टली सर्व्हिस आहे. ओके. पर आवर त्याचे तासाला पडतात. ओके. देन ओके हाय प्राईस सांगितलं जे आत्ताच आपण बोललं झालं. जनरल क्लाउड कम्प्युटिंग इश्यू, लाईक क्लाउड कम्प्युटिंग काहीतरी इश्यूज आहे जनरल. सो दोज ऑल्सो कॅन ॲक्ट ॲज डिसएडव्हान्टेजेस. देन वेबसाईट क्रॅश, तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला कधी विजिट किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला तरी भरपूर वेळेस होतं. इट्स कॉमन. ओके. लाईक MPSC UPSCची वेबसाईट असेल किंवा कोणते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तो फॉर्म वगैरे तुम्ही फिलअप करत असाल तर तुम्ही ऐकलं असेल की वेबसाईट क्रॅश झाली. ते वेगळं काहीतरी म्हणत असेल की काय म्हणतात मला माहीत नाही, पण ते वेगळं काहीतरी म्हणतात. फॉर्म भरणारे लोक काय म्हणतात, वेबसाईट डाऊन, सर्व्हर डाऊनच काहीतरी म्हणत असतील. ओके. बट बेसिकली इट्स वेबसाईट क्रॅश. वेबसाईट क्रॅश कधी होते किंवा त्याचा मिनिंग सांगायचं असेल तर सिम्पल वर्ड्समध्ये वी कॅन से वेबसाईट युजली क्रॅश वेन समथिंग गोज रॉंग. रॉंग म्हणजे एक्झॅक्ट काय, जस्ट ना मोर ट्रॅफिक ऑन द वेब मोर दॅन द डिझाईन कॅपॅसिटी. ओके. सपोज एखादं मी ॲप्लिकेशन किंवा एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादी वेबसाईट सपोज मी 1000 पीपलसाठी डिझाईन केली आहे. ओके. आणि ॲट अ टाईम 1000ची जर 1,00,000 लोक जर येत असेल ना व्हिजिट करायला, त्यावेळेस वेबसाईट ॲटोमॅटिकली क्रॅश होते. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल. ओके. तुमच्याकडे ना 1 लिटरची पाण्याची बॉटल आहे, राईट. ओके. आणि त्यामध्ये जर तुम्ही 2 लिटर पाणी टाकत असाल तर ऑब्वियसली ते पाणी खालीच पडणार आहे ना, बरोबर. 1 लिटर बसेल आणि उरलेलं जे काही 1 लिटर आहे ते एक्स्ट्रा ओव्हरफ्लो होऊन जाईल. सेम थिंग 10,000 जे काही युजर तुम्ही हिट करणार असेल 10,000पर्यंत काम करेल. ओके. 10,000च्या पुढे जर युजर गेल ना वेबसाईट क्रॅश व्हायला चालू होईल. ओके. सो इट्स यू कॅन कॉल ॲज अ वेबसाईट क्रॅशिंग. आणि पाण्याच्या बॉटलचे एक्झाम्पलमध्ये सांगितलं तो ओव्हरफ्लोवाली कन्सेप्ट. यू कॅन टेक ऑल्सो एक्झाम्पल ऑफ मेमरी कार्ड. ओके. जे आता मेमरी कार्ड कोणी वापरत नाही, अगोदर वापरायचे. आय थिंक इट्स इरा ऑफ 2000 और इन बिटवीन 2010 और 15. त्यावेळेस ना 4GB 8GB 16GB असे मेमरी कार्ड असायचे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द पेन ड्राईव्ह, आय एम टॉकिंग अबाउट द मेमरी कार्ड और SD स्टोरेज डिव्हाइस. ओके. सो जर सपोज 4GBची मेमरी असेल आणि तुम्ही 5GBचा डेटा इन्सर्ट करत असाल तर ऑब्वियसली देअर विल बी मेमरी एरर, कारण तुमची जेवढे मेमरी आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही डेटा टाकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मेमरी 4GBची आहे म्हणजे 4GBचा डेटा बसेल असं नाही, त्यामध्ये कॅचे वगैरे भरपूर असतात. सो इट्स अराउंड लाईक यू कॅन से 3.5 और 3.8GB, राईट. पेन ड्राईव्ह जरी 16GBचं असेल तरी 16GB डेटा बसत नसतो. इट्स लाईक 12 ते 13GB. बाकीचे कॅचे बाकीच्या गोष्टी सगळ्या पकडून ना 12 आणि टोटल ते ओव्हरऑल त्यांचं कॉन्फिगरेशन 16 सांगितलेलं असतं, बट नॉट एक्झॅक्टली इट्स 16. ठीक आहे. चेक करा तुमचं पेन ड्राईव्ह असेल तर, जे म्हणतात ते तेवढ्या साईजचं येत नाही. ओके. आणखी एक स्केलिंग नावाची गोष्ट आहे. ओके. ऑटो स्केलिंग वगैरे ह्या गोष्टी. ठीक आहे. जस्ट इथं एक पॉईंट स्क्रीनवरती लिहिलं आहे त्यावर आठवलं. टिकटॉक इज स्टडी टू चेंजेस फॉर युअर सिनारिओ एक्झाम्पल. ओके. ठीक आहे. सांगतो ते कळणार नाही, रेड लाईनमध्ये शॉर्टकट लिहिलेलं आहे. ओके. सो सपोज आता एक सांगतो एक्झाम्पल. तुम्ही एक अशी वेबसाईट डिझाईन केली की किंवा असं एक प्लॅटफॉर्म डिझाईन केला, वेबसाईट सांगतो. ठीक आहे. एक सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा ओके एक ई-कॉमर्स वेबसाईट तुम्ही बिल्ड केली. ओके. सो त्या ई-कॉमर्स वेबसाईटला ना तुम्हाला तुमच्या कस्टमरचा काउंटच माहीत नाही. तुमचे कस्टमर 10 असणार आहेत, 100 की 1,00,000 की 10,00,000. ओके. सो तर डिझाईन कसं करणार. सपोज
मी नवीन आहे किंवा तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही बिझनेस स्टार्ट केला ई-कॉमर्समध्ये, सो तुम्ही रँडम गेस केला की माझे कस्टमर 10 लाख असतील. ओके, आणि इनिशियलीच तुम्ही 10 लाख युजर्ससाठी ना वेबसाईट होस्ट करून घेतली आणि डेली ना 10 लाख कस्टमरसाठी, म्हणजे जे काय असेल तुमचा प्लॅन 10 लाखाचा होता. ओके, बट पॉसिबल आहे की पहिल्याच दिवशी 10 लाख लोक माझ्या वेबसाईटला हिट करतील, 10 लाख लोक माझी शॉपिंग करतील वेबसाईटवरती. इज इट पॉसिबल? ऑब्वियसली द बिग नो. कारण लोकांना माहीत व्हायला जास्त वेळ लागेल, लोकांना रीच आउट व्हायला टाईम लागेल, इट विल टेक अ टाईम. ओके, सो इनिशियली जी काय तुमची ग्रोथ असेल ना ती स्लो असेल. ओके, इन सम केसेस इट विल नो ड्रास्टिक, बट इन मेजॉरिटी केसेस इट विल नो ऑलवेज गो विथ द स्लो अँड फ्लो. ओके, सो त्या केसमध्ये स्लो आहे, ग्रोथ आहे ती स्लो असेल. सो मला सांगा, आता ते सर्व तुम्हाला देतात किंवा तुम्ही तुमचं प्रोजेक्ट और वेबसाईट होस्ट करतात, हे त्यांच्या घरचं थोडंच आहे, ते पेडच देणार ऑब्वियसली. AWS असेल, GCP असेल किंवा मायक्रोसॉफ्ट अजून, राईट. सो दे विल डेफिनेटली प्रोव्हाइड पेड सर्व्हिस, आणि त्यांचे तास त्याला पैसे चालतात. ओके, किती तास तुम्ही सर्व्हिस यूज करतात त्यावरती पैसे लावतात. पे ॲज ए गो नावाच्या गोष्टी पण आहेत, सांगेन पुढे. ओके, सो हे त्यांचं सिस्टम असं चालतं. सो मला सांगा, तुमचे कस्टमर जर वेबसाईटला 10 लोक व्हिजिट करत असतील आणि तुम्ही जर 10 लाखाचं जरी विकत घ्यायचं असाल कन्फिगरेशन, तर इज इट रिअली वर्थ आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये जाल? नाही जाणार. राईट. सो दॅट इज द रिझन की तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे ना तेवढेच तुम्ही रिसोर्सेस घेणार. ओके, आणि जेवढी गरज आहे ना तेवढ्याच गोष्टी घेणार आणि तेवढेच तुम्ही पैसे त्यांना पे करणार. इट्स कॉल ॲज पे ॲज ए गो. ओके, जेवढं तुम्हाला लागते ना तेच वापरणार आणि तेवढेच पैसे तुम्ही भरणार. ओके, आणि जर तुम्हाला त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे, तुम्हाला ऑटो स्केल करायचं आहे, तर तो वेगळा पार्ट आहे. स्केलिंगमध्ये व्हर्टिकल स्केलिंग, हॉरिझॉन्टल स्केलिंग सांगेन पुढे AWSमध्ये डीपमध्ये गेल्यानंतर. ओके, तर सध्या गोष्टी सुद्धा स्केलिंग म्हणजे काय आणि क्लाउड का गरजेचं आहे आणि पे ॲज यू गो म्हणजे काय. ओके, GIT एक नावाची कन्सेप्ट होती, जस्ट इन टाईम. ओके, जापनीजमध्ये आहे. ओके, किंवा की 5S पण कन्सेप्ट आहे. ओके, जस्ट आठवलं की GIT. ओके, जेवढं लागते ना तेवढंच ठेवतात. ओके, जस्ट इन टाईम. ओके, सिम्पल मराठीमध्ये सांगायचं असेल तर हातावरचं पोट नावाची जी कन्सेप्ट आहे ना तशी GIT कन्सेप्ट आहे. पुष्कर माइट बी नो. ओके, आय थिंक सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रोडक्शन मॅनेजमेंट किंवा आणखी कुठं तर असेल GIT, जस्ट इन टाईम, और मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आहे कुठं तर. ओके, सो दॅट इज GIT. आणि 5S तर आय थिंक प्रोडक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा PPCमध्ये असेल, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. ओके, हे कम्प्युटरवाल्यांना पण असेल आणि बेसिकली जे मॅनेजमेंटचा स्टडी करतात ना त्यांना पण या गोष्टी आहेत, MBA वगैरे जे करतात ते. ठीक आहे, प्रोजेक्ट मॅनेजर तर या गोष्टी माहीतच असतील किंवा असायला पाहिजेत. ओके, बट या इट्स ऑल्सो पार्ट. 5S असेल, 6 सिग्मा असेल, आहे. ठीक आहे, मी जास्त तिकडे घुसत नाही, मी कम बॅक करतो परत AWSकडे. क्लाउड सर्व्हिसेस ज्या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत त्या, याचा अर्थार्थी काही संबंध नाही, मी सांगेन. हे डीप लर्निंगचं आहे, झिरो पॅडिंग नावाची कन्सेप्ट आहे. हे फाईलचं स्ट्रक्चर मग अशी जे मी सांगितलं, स्टॅटिक फाईल असेल त्यामध्ये सपोर्टिंग इमेजेस वगैरे, टेम्पलेट्समध्ये HTML टेम्पलेट वगैरे असेल, होम बाकीच्या गोष्टी. ओके, देन main.py और app.py यामध्ये मेन पायथन कोड असेल. ओके, ज्यामध्ये हे इरिस डेटा आहे ना त्यासाठी मी एक्झाम्पल दिलं आहे. इरिस आठवते, इरिस डेटा सेट फुलांचा. येस सर. ओके, सो त्यासाठी स्ट्रक्चर दिलं होतं. रिक्वायरमेंट मध्ये काय येतं आहे तर अशा गोष्टी पाहायला मिळतील. फ्लास्कचं वर्जन कोणतं आहे, नंपायचं वर्जन कोणतं आहे, पांडाचं आणि सायकेटलांचं वर्जन कोणतं आहे, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, गिट बॅश हे सांगेन काय. ठीक आहे, इट्स अलाउइंग डेव्हलपर टू यूज द गिट इन द कमांड लाईन इंटरफेस. आणि या AWSच्या काही सर्व्हिसेस आहेत. यासोबतच मी तुम्हाला आणखी मटेरियल देतो, प्रोव्हाइड करतो. AWSची बेसिक चीट शीट आहे, वाचायचं असेल तर वाचा, नॉलेज एनहान्स होईल. ओके, हे थेरीच्या पर्स्पेक्टिव्हनं मी सांगतो आहे. यामध्ये AWSच्या भरपूर सर्व्हिसेस आहेत. ओके, यू कॅन एक्सप्लोर. मी जे काही EC2 लॅम्बडा वगैरे बोललो त्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथं आहेत. ओके, यू कॅन गो थ्रू दॅट. एवढी सगळी मोठी मी फाईल शिकवणार नाही, चीट शीट आहे, शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा होऊन जातील. ही चीट शीट. त्यानंतर एक AWSचा व्हाईट पेपर आहे, सांगतोय. इट्स नॉट अगेन मॅन्डेटरी. मी जे हे दाखवतो चीट शीट वगैरे, चीट शीटसुद्धा इट्स इम्पॉर्टंट, बट हे आत्ताची दाखवतो स्क्रीनवरती व्हाईट पेपर, ओव्हरव्ह्यू ऑफ अमेझॉन वेब सर्व्हिसेस. हे सगळं रीड करणं महत्त्वाचं नाही, फर्स्ट पॉईंट. आणि स्टार्समध्ये टर्म्स अँड कंडिशन अप्लाय रेडी केलात तर वाया कधीच जाणार नाही. ओके, बेनिफिट नक्की ना कुठं ना कुठं नक्की देऊन जाईल. ओके,
सो चॉईस इज युअर्स की यू आर विश टू गोईंग फॉर द फर्स्ट रोल और सेकंड रोल. या दोन्ही पण गोष्टी मी शेअर करतो. शेअर करणं माझं काम. ओके, सो आय एम शेअरिंग बोथ थिंग्स विथ यू. ओके, आणि हा जो काय राहिलेला पोर्शन आहे सर्व्हिसेसपासून, हा उद्या आपण पोर्शन पाहणार आहोत. AWSच आहे. शॉर्ट्समध्ये मल्टिपल सर्व्हिसेस मेन्शन केल्या आहेत. सो आज नोट्स शेअर करतो आहे. सो इट डझंट मीन दॅट की आज नोट्स देतो आणि उद्या हे शिकवणार नाही. ओके, उद्या तरी पण शिकवलं जाईल हे. ओके, पण आज नोट्स शेअर करतो आहे. चालेल. मी आज एक फोल्डर शेअर करतो आहे. चीट शीट, व्हाईट पेपर आणि माझ्या हँड रिटन नोट्स. चालेल. चालेल सर. ठीक आहे. सो गो थ्रू करा. आणि यामध्ये ना प्रोजेक्ट डिप्लॉयमेंटचे स्टेप्स पण असतील. इट्स नॉट मॅन्डेटरी की पुढे जाऊन तुम्ही सेल्फ स्टडी करा यातलं, बट गेलं तर वेल अँड गुड, नसेल तर मी उद्या आहेच. ओके, यामध्ये प्रोजेक्ट डिप्लॉयमेंटचे स्टेप पण आहे. ते एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टला मी पूर्ण एक्सप्लेन करेन. ठीक आहे. पण हे स्टडी करायला विसरू नका. आज जे काय झाले, त्या दिवशी जे काय झाले, आणि 2 व्हाईट पेपर, आय मीन एक व्हाईट पेपर आणि चीट शीट महत्त्वाचं आहे. स्टडी करा. चालेल. येस सर. ओके, फाईन. सो वी कॅन स्टॉप हिअर. रेकॉर्डिंग बघू विकेंडला देईन किंवा पॉसिबल असेल तर आज बघतो. ठीक आहे. चालेल सर. Okay, fine, then we'll stop here. येस सर.